हॅलो काही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला कढी बनवून दाखवणार आहे. कढीसाठी मी साहित्य काही दही घेतले आहे, थोडंसं 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, कढीपत्ता घेतला आहे, हळद आणि थोडंसं आलं घेतलं आहे, पाणी पण घेतलं आहे. आता या दह्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं. दह्यामध्ये 1 वाटी खूप छान दही आहे, घट्ट मस्त दही आहे. पाणी टाकून याने हलवणार आहे. असं ताक बनवतो ना तसं बनवायचं ताकावाने याला. किंवा मिक्सरला सुद्धा फिरून घेतलं तरी चालेल. आणि ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे. थोडं थोडं टाकलं बेसन. आता याच्या साऱ्या गाठी फोडून घ्यायच्या बेसन पिठाच्या. कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तेल टाकते. ह्या मिरच्या चिरून टाकते बघा त्याच्यामध्ये. 4 मिरच्या घेतल्या होत्या ना, चिरून टाकते. लसूण थोडा टेस्ट. लसूण थोडं टेचून टाकलं ना, वास छान येईल खमंग असं. मिरच्या टाकते, कट केलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये. जिरे मोहरी पण टाकते. चांगलं परतून घ्यायचं. कढीपत्ता पण टाकलेला आहे त्याच्यात. थोडी कोथिंबीर टाकते वरून. आता हळद टाकते थोडी. कढीपत्ता, कोथिंबीर, जिरी, मोहरी, लसूण चांगला तडका द्यायचा याला. मस्त झाले बघा. हळद पण टाकली त्याच्यात. आता हे बेटर अजून थोडंसं पाणी टाकते त्याच्यात आणि मिक्सरला फिरवून घेतलं याला. पातळ केले मिक्सरला फिरवून. अजून थोडंसं पाणी टाकते. मस्त कलर आला. थोडंसं मीठ टाकते.
मी वरतून कोथिंबीर टाकते परत थोडीशी, छान लागतं कढी. मिक्सरला पण फिरून घेतला, छान मस्त आंबट. जास्त आंबट असलं तर थोडी साखर पण टाकायची, खूप छान लागते कढी प्यायला, भातासंग खायला. कमेंट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. बघा मस्त उकळी फुटली आहे याला, ते फाटलं पण नाही, मस्त झाली. बघा किती छान झाली, फाटलेली पण नाही, काय नाही, मस्त झाली कढी एकदम छान. उकळी आली की बंद करायचं त्याला. मस्त कलर आलाय कढीला, छान झाली. आपल्याला जसं आवडतं पातळ घट्ट तसं बनवायची कढी, मस्त भातासंग खायला जमून. कसं वाटली कमेंट करा, लाईक करा कढी, आणि शेअर पण करा आवडल्यास. भात आणि कढी खायला खूप छान लागते. बाय सर्वांना, बाय 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 बाय.